टीनेजर्स प्रेयर या पोएमचे जे हार्ड वर्ड्स आहेत ते आपण आता इथे लिहून घेऊयात. न्यू वर्ड्स किंवा हार्ड वर्ड ज्याला तुम्ही म्हणू शकता, हे पाठ केले तर तुमच्यासाठी लिखाण करणं आणि कविता समजून घेणं किंवा तुमच्या शब्दात उत्तरं लिहिण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. सो टीनेजर म्हणजे पर्सन हू इज इन 13 to 19 years ओल्ड, ज्याला आपण किशोरवयीन असंही म्हणतो. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे किंवा मोलाचे. डिसिजन म्हणजे निर्णय, निश्चय किंवा निकाल. जनरली म्हणजे साधारणपणे किंवा सामान्यतः. डार्क एंडेड म्हणजे एविल या अर्थानं आहे. कन्सल्ट म्हणजे सल्ला घेणं, विचारात घेणं किंवा कदर करणं. ॲडवाईसचा अर्थ आहे सल्ला किंवा उपदेश. प्रे म्हणजे प्रार्थना करणे, प्रार्थना विनवणी करणे या अर्थानं. गायडन्स म्हणजे मार्गदर्शन किंवा नेतृत्व. सायलन्स म्हणजे शांतता, मौन किंवा शांत करणे. टॉस म्हणजे नाणेफेक. ॲब्सेंट म्हणजे अनुपस्थित किंवा गैरहजर. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे गोषवारा, शारीरिक किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेला. टॅक्टिक म्हणजे काही मिळवण्याचे साधन किंवा उपाय. डिव्हाइस म्हणजे योजना, युक्ती, कल्पना. बिगिनिंग म्हणजे सुरुवात किंवा आरंभ. चूज म्हणजे निवडणं, पसंत करणं किंवा ठरवणं. डार्केंड म्हणजे अंधकारमय, इथे वाईट या अर्थाने वापरलेला आहे. डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा दुष्ट या अर्थाने. टेम्पटेशन म्हणजे मोह किंवा भुरळ पाडणे. ऑकरन्स म्हणजे घडणे किंवा घडून येणे. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेणं. इन्व्हेंट म्हणजे घटक. फॉर्मॅट म्हणजे स्वरूप. स्ट्रक्चर म्हणजे रचना किंवा बांधणी. रूल्स म्हणजे नियम, कायदे, निर्बंध. रेग्युलेशन्स म्हणजे नियम किंवा कायदा. ऑडिटोरियम हॉल म्हणजे सभागृह किंवा प्रेक्षागृह. कॅज्युअल म्हणजे प्रासंगिक, अनपेक्षित. चीप म्हणजे स्वस्त, कमी दर्जाचा, क्षुद्र. वल्गर म्हणजे गावंढळ किंवा ग्राम्य. विसिनिटी म्हणजे परिसरातील किंवा सानिध्यातील या अर्थाने. सो थँक्स स्टुडंट्स, तुम्ही हा व्हिडिओ बघितला याबद्दल. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला होता मी म्हणजे सपना टीचर, आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघितला मला नक्की सांगा, किंवा तुम्हाला कुठल्या टॉपिकचा व्हिडिओ हवा असेल तरी मला कमेंट करून सांगू शकता.